नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2025 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आपली BEd CET जी की ऑलरेडी 24, 25 व 26 मार्च 2025ला शेड्यूल झालेली आहे, तिचं जे हॉल तिकीट आहे त्या संदर्भातील ही अपडेट। हॉल तिकीट्स म्हणजेच ॲडमिट कार्ड, तर जाणून घेऊया त्याबद्दलची अपडेट। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा, जेणेकरून आपल्या BEd CETच्या BEd ॲडमिशनच्या सर्व ज्या अपडेट्स आहेत त्या आपल्याला वेळेत मिळतील। विद्यार्थी मित्रों, ही अपडेट चेक करण्यासाठी आपल्याला गुगल सर्च इंजिनमध्ये CET सेल किंवा BEd ॲडमिशन 2025 असं जरी आपण टाईप केलं व सर्च केलं तर आपण ह्या पेजवरती पोहोचतो। आणि इथे आल्यानंतर आपण पाहू शकता की cetcell.mahacet.org अशा प्रकारची एक वेबसाईट इथं आपल्याला दिसते। एक वेब पेज आपल्याला दिसतं, त्याला आपण क्लिक करूया। याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो आणि रिडायरेक्ट झाल्यानंतर आपल्याला रनिंग नोटिफिकेशन पाहायला मिळतं, ज्यामध्ये आपल्या BEd CETचा जो शेड्यूल आहे तो पाहायला मिळतो, शेड्यूल फॉर ॲकॅडमिक इयर 2025-26। आणि वरती स्क्रॉल केल्यानंतर CET एक्झामिनेशन पोर्टल आपल्याला पाहायला मिळतं, त्यानंतर कॅन्डिडेट मॉड्यूल, त्यानंतर CET अटल असेसमेंट, आणि आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथे अपडेट्स पाहायला मिळतात। तर ॲडमिट कार्ड इज लाईव्ह फॉर MHA महा MPEd CET ॲकॅडमिक इयर 2025-26 हे आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण हे जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करण्यासाठी इथे आपल्याला आयकॉन पाहायला मिळतो आहे। हे जे अपडेट्स आहेत तर आपल्याला MHA आणि MPEd याचे हॉल तिकीट्स अवेलेबल असलेले पाहायला मिळतात। आपण याला क्लिक करूया, जेणेकरून आपल्याला लॉग इनचं टॅब अवेलेबल होतील। लॉग इनमध्ये रजिस्टर्ड ईमेल ID आणि त्यानंतर पासवर्ड दोन्ही गोष्टी आपल्याला इथं इनरोल करायच्या आहेत, भरायच्या आहेत, आणि त्यानंतर साइन इन याला क्लिक करायचं आहे। साइन इनला क्लिक केल्यास आपण परत एका पेजवरती रिडायरेक्ट होतो। तिथे गेल्यानंतर आपल्याला असं वेब पेज पाहायला मिळतं, जेथे आपण वरती स्क्रॉल करून आपल्याला विविध टॅब पाहायला मिळतात। त्यामध्ये CET रजिस्ट्रेशन जे ऑलरेडी आपलं झालेले आहे, प्रोफाईल हे आपला क्लिअर झालेला आहे, त्यातलं एडिट हे सुद्धा आपण केलेलं आहे। त्यानंतर मॉक टेस्ट आणि त्यानंतर हेल्प डेस्क आणि त्यानंतर हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड आपल्या इथे पाहायला मिळते। तर गेट हॉल तिकीट याला आपण क्लिक करूया, ज्यावेळेस आपले हॉल तिकीट्स इथे अवेलेबल होतील। तर अद्याप आज 15 डेट आहे। तर विद्यार्थी मित्रों, आपली परीक्षा जी 24, 25 व 26 मार्च 2025ला आहे त्याचे हॉल तिकीट्स 7 ते 10 दिवस अगोदर आपल्याला आलेले पाहायला मिळतात। येथे आपले हॉल तिकीट अजून अवेलेबल झालेले दिसत नाही आहेत। जेव्हा ते आपल्याला अपलोड झालेले पाहायला मिळतील तर ते या 2 दिवसामध्ये म्हणजे 16 व 17 तारखेला ते अपडेट होण्याची शक्यता आहे। आपल्याला उद्या आणि परवा डबल एकदा चेक करावे लागेल, त्यावेळेस आपल्याला इथले अपडेट दिसेल। आणि ज्यावेळेस तिथं आपल्याला हॉल तिकीट अपडेट दिसेल 16 किंवा 17 तारखेला आपले हॉल तिकीट्स अपडेट होतील आणि ही टॅब कार्यान्वित झालेली आपल्याला पाहायला मिळेल। ज्या एक्झामसाठी आपण इनरोल झालेला असतो फक्त त्याच एक्झामचं हॉल तिकीट आपल्याला पाहायला मिळतं। आणि इतर एक्झाम ज्या आहेत आपण इथे पाहू शकता, टेक्निकल एज्युकेशन, त्यामध्ये UG आणि PG या एक्झामचं आपण इनरोलमेंट झालेलं नाही आहे। त्यानंतर ॲग्रिकल्चर एज्युकेशनचं इनरोलमेंट नाही आहे। इथं आपल्याला फक्त एकच नाव दिसतं आहे, जे की इथं BEd CETचं आपण हॉल तिकीटसाठी इथे आलेलो आहोत। म्हणजे जेव्हा BEd CETचं हॉल तिकीट अवेलेबल होईल येथे आपल्याला गेट हॉल तिकीटला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत आपला ॲप्लिकेशन नंबर व डाउनलोड असा ऑप्शन आपल्याला पुढे दिसतो आणि डाउनलोडला आपण क्लिक केल्यानंतर आपलं हॉल तिकीट आपल्याला डाउनलोड झालेलं पाहायला मिळतं। तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ह्या टॅबवरती टॅब ॲक्टिवेट झाल्यानंतर क्लिक करून आपल्याला हॉल तिकीट आपलं काढून घ्यायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची प्रिंट आपल्याला वापरायची आहे। तसंच आपल्याकडे हे हॉल तिकीट जे आहे ते PDF फॉर्ममध्ये सुद्धा आपण जपून ठेवावे, जेणेकरून आपल्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस ॲडमिशन प्रोसेस ज्याला आपण म्हणूया प्रवेश प्रक्रिया, तर प्रवेश प्रक्रियेला आपल्याला हॉल तिकीट लागतं। तर आपल्याला प्रवेश प्रक्रियेला हॉल तिकीट ॲप्लिकेशन फॉर्म ह्या गोष्टीसुद्धा लागतात। त्यामुळे आपला हॉल तिकीट फॉर्म इकडे तिकडे गेला असेल तर आपण तो सेव्ह करून ठेवायचा आहे, जमा करून ठेवायचा आहे। ऐन वेळेस आपल्याला त्याची जी टॅब असते हॉल तिकीटची टॅब, तसेच ॲप्लिकेशन फॉर्मची टॅब नंतर आपोआप रिमूव्ह होते, ही गोष्टसुद्धा आपण लक्षात ठेवा। एक तर कमी आपल्याकडे त्याची प्रिंट जतन करून ठेवणं गरजेचं आहे किंवा PDF फॉर्ममध्ये आपण त्याला जतन करून ठेवणं गरजेचं आहे। ॲप्लिकेशन फॉर्म आणि आपलं हॉल तिकीट ॲडमिट कार्ड ही बाब आपण लक्षात ठेवा। आपल्या BEd CET संदर्भात कुठल्याही आपल्याला अडचणी असतील, शंका कुशंका असतील, नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून आपल्याला उत्तर द्यायला आम्हाला नक्कीच आवडेल व आपल्यालाही मदत
होईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.